नमस्कार. आज आपण आलो होतो ठाण्यामध्ये. लोकशाही सगळी धोक्यात आली नाही, समूळ नष्ट झाली. नमस्कार. आज आपण आलो होतो ठाण्यामध्ये. खरं तर सगळ्यात महत्त्वाची महापालिका, मुंबई नंतरची महापालिका म्हणजे ठाणे. विशेष म्हणजे आता सध्या या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठाण्यामधल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपण पाहतो की या ठिकाणी जवळपास आतापर्यंत तरी 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत आणि या ठिकाणची जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जाते, कारण इथे ठाकरे आणि मनसेचा जो गट आहे यांची युती झाली आहे. ते देखील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लढत आहेत. त्याबरोबर भाजपाचं देखील या ठिकाणी जे लढाई आहे ते अतिशय महत्त्वाची मानलं जातं आणि महत्त्वाचा गड तो म्हणजे एकनाथ शिंदेंचा. या गडामध्ये नक्की काय आहे, जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात पब्लिक ओपिनियनच्या माध्यमातून. तर चला आपण थेट जाऊया जनतेकडे. तर आता ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत, काय सांगा? तुम्ही छापणार की काय कमी करणार त्यात? नाही, सगळंच छापणार. तुम्हाला वाटेल ते बोला. सांगा, महापालिकेच्या निवडणुका आहेत, काय वाटतं इथलं राजकारण? काय भ्रष्टाचार आहे, सगळा भ्रष्टाचार आहे. काही नाही, ते सगळं संपलं. लोकशाही सगळी धोक्यात आली नाही, समूळ नष्ट झाली. मी असा गरीब माणूस आहे, पण मी 50-70 वर्ष झाली. मला असले नालायक लोक मी कधी बघितले नव्हते. त्यांनी पाठीमागे हे घेतली, त्यांची तिकीट घेतली असतील ना मागं, ते पण मादरचोद, डबल मादरचोद आहे. बरं, इथं जे बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत, निवडून आलेत, काय सांगा? बोललो ना तर तुम्हाला, मादरचोद आहेत ते. आणि ज्यांनी माघार घेतली ते पण मादरचोद आहेत. शिवतरी चालेल ना? अगदी. हा, मनातली भावना तुम्ही स्पष्ट व्यक्त करा. तेच भावना बोलतोय मी कोणाला बरं, आता इथे ठाकरे बंधू एकत्र आले आणि शिवसेना शिंदे गटाचं इथं वर्चस्व आहे, काय सांगा? ते मला कोणाच्या वर्षाची मतलब नाही आहे. पॉलिटिक्स मी सांगतो तुम्हाला, नालायक लोकांचं राजकारण आहे. म्हणजे कोणी असो, मला तो प्रश्न नाही. कोण वर्चस्व आहे, कोणाचं खाली आहे, ते मला प्रश्नच नाही. नालायक लोकांचं राजकारण आहे इकडे. नालायक आहेत, एकदम नालायक सगळेच. मला एवढंच सांगायचं आहे, आहेत सगळे काय नालायक लोक. हे शब्द सांगा म्हणजे तिकडे असे नालायक लोक आहेत तिकडे. तर अशी माघार घेतं काय? कोण माघार घेतं काय? नालायक साले कोणी असो, माघार घेणारे पण आणि माघार ज्यांनी पैसे वाटले असतील ते पण, सगळे नालायक आहेत. अगदी आपण काकाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत. खरं तर राजकारणामध्ये काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे आणि पाहायला गेलं तर या राजकारणामध्ये ठाण्यामध्ये नक्की काय होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे.